मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण उद्योजकता विकास म्हणजे काय, उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये आणि उद्योजकता विकासाची प्रक्रिया आणि शेवटी उद्योजकता विकासाची उद्दिष्टे हा घटक पाहिलेला होता. मित्रांनो, या प्रकरणातील शेवटचा जो घटक आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तो आहे उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह, रिसेंट ट्रेंड्स इन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. म्हणजे उद्योजकता विकासामध्ये आता आधुनिक सध्याच्या काळामध्ये जे काय ट्रेंड्स किंवा बदल किंवा नवीन प्रवाह येऊ पाहत आहेत किंवा आलेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या तासाला करायचा आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 1 नंबरला दिला आहे बघा त्याने, स्टार्टअप इंडिया. मग स्टार्टअप इंडिया हे कन्सेप्ट काय आहे याची माहिती किंवा त्याचा अर्थ किंवा त्याचं मीनिंग आपण सुरुवातीला विचारात घेऊया. स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय, तर ज्याचं मुख्यालय, ज्या उद्योगाचं मुख्यालय भारतामध्ये आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. म्हणजे जो उद्योग सुरू होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आणि ज्याची उलाढाल म्हणजे त्या उद्योगाची उलाढाल वार्षिक टर्नओव्हर म्हणतो आपण 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. म्हणजे स्टार्टअप इंडिया उद्योग म्हणजे काय, ज्या उद्योगाचं मुख्यालय भारतात आहे, जो उद्योग 10 वर्षापेक्षा जुना नाही आणि ज्याची उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे, अशा उद्योगाला आपण काय म्हणतो, स्टार्टअप इंडियामध्ये येणारे उद्योग असं म्हटलं जातं. मुद्रा बँकेची योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे, सूक्ष्म वित्तपुरवठा करणे आहे. म्हणजे मुद्रा बँकेची योजना आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून या उद्योगांना किंवा या उपक्रमांना किंवा आर्थिक व दुर्बल सामाजिक घटकातील जे उद्योजक आहेत त्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं किंवा वित्तपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र. म्हणजे हा स्टार्टअप इंडिया ही योजना किंवा ही संकल्पना सुरू करण्यापाठीमागचा उद्देश केंद्र सरकारचा काय आहे की भारत हा नोकरी शोधणारा देश न बनवता तर नोकरी निर्माण करणारे राष्ट्र अशी एक भारताची ओळख निर्माण करण्यापाठीमागचा ही योजना सुरू करण्यापाठीमागचा हा उद्देश आहे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण, इकोसिस्टीम तयार करणे आहे जे भारतात स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. समजलं, स्टार्टअप इंडिया ही कन्सेप्ट सुरुवातीला त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. याची सुरुवात 2016मध्ये झालेली आहे बघा. आणि देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे भारत सरकारने स्टार्टअप इंडिया जाहीर करून खालील बाबीवर लक्ष केंद्रित केले आहे. मित्रांनो, लक्षात काय ठेवायचं तर स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा उपक्रम आहे आणि याची सुरुवात 2016मध्ये झाली आणि याच्यामध्ये पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणासुद्धा उभारण्याचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा आपण आपल्या देशातील तरुणांना देऊ शकू याच्यावरती सरकारचं मेन फोकस आहे किंवा लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग कोणकोणत्या गोष्टीवर स्टार्टअप इंडियानं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलं आहे बघा, सुलभीकरण आणि आधार, सिम्प्लिफिकेशन अँड हँड होल्डिंग. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. म्हणजे याच्या अगोदर
एखादा उद्योग सुरू करायचं म्हटलं का त्याच्यामध्ये अनेक परवानग्या घ्याव्या लागत होत्या आणि त्या आणि वेळखाऊ प्रक्रिया असायची. एक परवानगी घ्यायला कमीत कमी 1-2 महिने वेळ जायचा. म्हणजे अशा प्रकारे एखादा उद्योग सुरू करायचा म्हटलं का वर्षानुवर्षे उलटली जायची किंवा त्याच्यामध्ये वेळ जायचा. मग स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून सुलभीकरण आणि आधार तिथं उद्योजकांना त्याची सवलत दिली गेली किंवा या सुलभीकरण आणि आधारच्या माध्यमातून उद्योजक कमीत कमी वेळेमध्ये उद्योग सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित असते. म्हणजे सुरू करण्यासाठी पण त्या ठिकाणी सुलभ यंत्रणा तयार केलेली आहे आणि बंद करण्यासाठी सुद्धा जलद यंत्रणा तयार केलेली आहे. तर दुसरं जे आहे भांडवलाचा आधार आणि लाभ. सरकारने अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादी करास सूट दिली जाते. म्हणजे सरकार इनडायरेक्टली या उद्योजकांना मदत करतं. स्टार्टअप इंडियामध्ये जे उद्योजक सहभागी होतात किंवा उद्योग सुरू केलेले असतात आणि आयकर म्हणजे करामध्ये सूटसुद्धा त्यांना दिली जाते. त्यानंतर तिसरं जे आहे उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत इंडस्ट्री, अकॅडेमिया आणि पार्टनरशिप अँड इन्क्युबेशन या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे या उपक्रमामध्ये शैक्षणिक भागीदारी म्हणजे तरुण उद्योजक तयार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनासुद्धा एक प्रशिक्षण दिलं जातं किंवा तसे कार्यक्रम आयोजित केले जातात किंवा पूर्व प्रशिक्षण ते या माध्यमातून दिलं जातं. त्याच्यानंतर स्टार्टअपची उद्दिष्ट काय आहे, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टार्टअप काय आहे. भारतातील स्टार्टअपची आणि स्टँडअपची अंतर्गत उद्योजकता विकास करण्याचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे. म्हणजे स्टार्टअपची उद्दिष्ट खालीलप्रमाणे त्यांनी दिलेले आहेत बघा. 10,000 कोटी स्टार्टअप निधी, म्हणजे निधी जो आहे तो 10,000 कोटीपर्यंतचा त्यांनी दिलेला आहे. पेटंट नोंदणी शुल्कात कपात केलेली आहे. सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस त्यांनी दिलेले आहेत. पहिल्या 3 वर्षाचा तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता दिलेली आहे. पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता दिलेली आहे. स्वप्रमाणीकरणास मान्यता दिलेली आहे. 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे म्हणजे उद्दिष्ट आहे. देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, संपूर्ण जगात भारत स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे आणि राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधलेले आहे. म्हणजे ही झाली स्टार्टअपची उद्दिष्टे. ही उद्दिष्टे तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे स्टँडअप इंडिया. आपण याच्या अगोदर स्टार्टअप पाहिले, आता स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडियाची मग काय कन्सेप्ट आहे बघा. अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST आणि किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी स्टँडअप योजना आहे. या योजनेचे वैशिष्ट्य मुख्य लक्षात ठेवा. ही योजना कोणासाठी? अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती ST किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी स्टँडअप योजना आहे. या स्टँडअप योजनेची उद्दिष्ट काय आहेत बघा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडअप स्कीम. ग्रीनफील्ड एंटरप्राइजची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि एक महिला कर्जदाराला ₹10 पासून ते ₹1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. पहिलं उद्दिष्ट काय आहे की ग्रीनफील्ड एंटरप्राइजची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेतून कमीत कमी एक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदाराला 10 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडियाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. हा उपक्रम कोणत्या क्षेत्रात असू शकतो? तर मित्रांनो, उत्पादक, सेवा किंवा व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारकांनी नियंत्रित भागभांडवलातील किमान 51% हिस्सा अनुसूचित
जाती जमातींसाठी किंवा महिला उद्योजकांकडे असावा. 51% हिस्सा कोणाकडे असावा? भागभांडवलातील. तर ह्या अनुसूचित जाती किंवा जमातीतील किंवा महिला उद्योजकाकडे असावा. याची इलिजिबिलिटी काय, पात्रता काय बघा. अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्षे पुढील वयाचा असावा. उद्योजकासाठी पात्रता काय असेल? अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्षे पुढील वयाचा असावा. या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. म्हणजे ग्रीनफील्ड उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थी ज्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत 51% भागभांडवल आणि नियंत्रित भागभांडवल अनुसूचित जाती जमाती आणि महिला उद्योजकांपैकी एकाचे असावे. वैयक्तिक नसलेल्या उद्योगाच्या बाबतीत 51% भागभांडवल हे आणि नियंत्रित भागभांडवल हे अनुसूचित जाती आणि जमातीतील महिला उद्योजकांकडे एकाचे असावे. कर्जाचे स्वरूप नेचर ऑफ लोन किती आहे? 10 लाख ते 100 लाखापर्यंत म्हणजे 1 कोटीपर्यंतचे मुदत कर्जाने खेळते भागभांडवल. आणि कर्जाचा हेतू काय आहे? तर अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांकडून उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग स्थापन करणे. कर्जाचा हेतू काय? कर्ज कशासाठी दिलं जातं? तर अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांना उत्पादन व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग सुरू करण्यासाठी हे कर्ज दिलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, ॲग्रो टुरिझम किंवा रुरल टुरिझम असं म्हटलं जातं. आणि हा उद्योजकता विकासातील नवीन दृष्टिकोन आहे. म्हणजे फक्त उद्योगच शहरातील उद्योगच विकसित केले तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा चांगला परिणाम होतो. ही संकल्पना आता थोडी विस्तृत करून ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटनाची सुद्धा संकल्पना ह्या उद्योजकता विकासामध्ये समाविष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये न्यू अप्रोच टुवर्ड्स एंटरप्रेन्योरशिप, त्याच्यामध्ये अर्थ काय दिलेला आहे बघा त्यांनी. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून आणलेले आहे याची काही कल्पना नसते. आजही शहरातील मुलांना आपण जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खातो, फळं खातो, भाजीपाला खातो, ते कुठं पिकतं, कोणत्या भागातून आणलं जातं, कशा प्रकारे त्याची निर्मिती केली जाते याची काही कल्पना नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. म्हणजे शहरातील मुलांना त्यांच्या मूळ कृषी पर्यटनाशी किंवा त्यांच्या मूळ मातीशी जोडण्यासाठी किंवा स्थानिक खाद्यपदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ह्या कृषी पर्यटनाचा या ठिकाणी संकल्पना उदयास आलेली आहे. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गाईचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शहरातील मुलं एक पिकनिकसाठी जातात, काही दिवसांची टूर म्हणून पिकनिकसाठी जातात आणि त्याच्यामध्ये शेतामध्ये राहणं असेल, शेतातील फळं तोडणं असेल, मधमाशीचं पालन असेल, म्हशीचे दूध काढणं असेल किंवा इतर शैक्षणिक कामांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे कशा पद्धतीनं हे कृषी पर्यटन विकसित केलं गेलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरणासाठी एक उत्पन्नाचे पर्याय म्हणतात. म्हणजे कृषी पर्यटन हे सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित. कृषी पर्यटनाला सुद्धा खूप चांगला स्कोप आहे किंवा वाव आहे. त्यांच्या शेती उत्पादनात सुद्धा त्यामुळे काय तर विविधता आणली जाते आणि शेती उत्पादनाला पूरक असा व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाकडे पाहिलं जातं. कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरणासाठी एक उत्पन्नाचे आणि हे जर कृषी पर्यटन जर चांगल्या प्रकारे विकसित झालं तर शेतीला एक शाश्वत अशा स्वरूपाचा पर्यायी उत्पन्नाचा मार्ग त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा स्थानिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल. जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू
शकत नाहीत तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकते. म्हणजे स्थानिक उत्पादक हे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा त्यांना कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन हा एक आधार म्हणून त्या ठिकाणी होईल किंवा त्याकडे पाहिलं जातं. लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. थॉमस जेफरसनचं असं मत आहे. लहान जमीनदारसुद्धा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक दिलेला आहे त्याची व्याख्या दिलेली आहे बघा. शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौज मजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन. शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौज मजेसाठी ग्रामीण भागामध्ये आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यवसाय उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरणशेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन होते तसेच मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते. आपण हे बऱ्याच वेळा शाळेच्या सहली पाहतो बघा. वन डे ट्रिप असते, एखाद्या मळ्यामध्ये जाते, एखादी हुरडा पार्टीच्या वेळेस आपण बघतो बघा, हुरडा पार्टी करण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे काय केलं जातं तर शहरातील रहिवाशांना एक विश्रांती मिळते, मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना असलेली आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. महाराष्ट्रातील कृषी पर्यटन बघा. देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केली आहे. शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असे म्हणतात. कृषी पर्यटनाला निचे पर्यटन असे म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेले उद्योग आहे. उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसांची तयारी आणि सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होतात. हे दिलं आहे. कृषी पर्यटनामध्ये कोणकोणते राष्ट्र याच्यामध्ये सध्या उतरलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स. आणि त्याच्यामुळं उत्पादनामध्ये वाढ होते आणि शेतकऱ्यांच्या कृषी विक्रीमध्ये सुद्धा उत्पादनामध्ये वाढ होते. आणि शेती व्यवसायाचं नियोजन कसं करायचं, जमिनीचा विकास कसा करायचा, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, नोंदी कशा ठेवायच्या, नियमांचं पालन कशा प्रकारे करायचं, पिकांचा विमा काढणे, पावसाळ्याच्या दिवसाच्या नोंदी, सेवानिवृत्ती अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. कृषी पर्यटनमध्ये उपक्रम काय काय त्यांनी दिलेले आहेत बघा. कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनातून पुढील घटक येतात. मैदानी खेळ कृषी पर्यटनामध्ये बघा. ट्रेकिंग, मासेमारी, शिकार, वन्यजीव अभ्यास, घोडा चालवणे, शैक्षणिक अनुभव, भात लागवड, चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव, शेती अनुभव, करमणूक, महाराष्ट्रात हुरडा पार्टीसारखे कापणी सण, आधारतिथ्य सेवा, शेतात राहणे, प्रवास मार्गदर्शन, बाह्य सेवा, शेतीवरील थेट विक्री, शेतात या फळे फुले तोडा कार्यक्रमने, रस्त्यालगत दुकान. जसं आपण वनभोजन वगैरे जातो बघा, त्याच पद्धतीनं ह्या ठिकाणी वेगवेगळे कृषी पर्यटनासाठी शेतकरी आता वेगवेगळे उपक्रम आता राबवत आहेत. समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ते त्यांच्या मित्रांना, इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतात. पर्यटकांना न्याहारी खाद्यपदार्थ देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. ते शेतात पिकवलेल्या उत्पादनांची प्रशंसा करतात, उत्पादनांची निवड करतात, जसे की दूध किंवा लोणचे पदार्थ, ताजे खाद्य, ताज्या फळांचा रस. वेळ आणि सृजनशीलता देऊन शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात. स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजनाचे कार्यक्रम समावेश होतो. मुलांना वेताचा झोका, भोपळा रंगवणे, बुजगावणे बनवणे आवडते. प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीतील वर्गाचा आनंद घेऊ शकतात. मग समाधानी ग्राहक काय करतात? समजा आपण एखाद्या कृषी पर्यटन स्थळाला आपण भेट दिली, तर आपण त्या ठिकाणी काय केलं, समजा एखाद्या वेळेस मासेमारी केली, शिकार केली, वन्यजीव अभ्यास, म्हणजे काय जिथं जे काय आपण त्या ठिकाणी जाऊन करेल आणि ज्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी
खूप एन्जॉय मिळालेला असतो किंवा आनंद मिळालेला असतो. त्यावेळेस आपण 4 लोकांना सांगत असतो, 4 विद्यार्थ्यांना सांगत असतो, की त्या ठिकाणी कृषी पर्यटनाला आम्ही गेलो होतो ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी खूप निसर्गाचा आम्ही आस्वाद घेतला किंवा आनंद लुटला. मग त्याच्यातून काय होतं, तिथं वेगवेगळ्या प्रकारची फळं खाल्ली आपण सांगतो किंवा तिथं अनेक प्रकारचे खेळ आम्ही खेळलो. म्हणजे अशा प्रकारे त्या इनडायरेक्टली त्या कृषी पर्यटनाची जाहिरात होत असते आणि त्याच्या माध्यमातून कृषी पर्यटनाला तिथं मोठ्या प्रमाणावर ग्राहक किंवा मिळत असतात आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी जे मुलं जातात किंवा पुरुष मंडळी जाते त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम तिथं आयोजित केलेले असतात. मग मुलांसाठी झोका असेल, भोपळा रंगवणे असेल, बुजगावणी बनवणे असेल आणि प्रौढांसाठी चित्रकला स्पर्धा किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे ते घेत असतात. अशा प्रकारे आपणाला या कृषी पर्यटनाची उपक्रमांची माहिती आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण काय बघितलं, तर उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह, त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया ही कन्सेप्ट बघितली. त्याच्यानंतर ते स्टार्टअप इंडियामध्ये कोणकोणत्या बाबीवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे ते बघितलं. उद्दिष्ट स्टार्टअप इंडिया बघितली. स्टँडअप इंडिया ही कन्सेप्ट बघितली. स्टँडअप इंडिया ही कोणत्या घटकांसाठी कन्सेप्ट आहे हे बघितलं. उद्दिष्ट बघितली, ते पात्रता, कर्जाचे स्वरूप, कर्जाचा हेतू काय आहे, मर्यादा, व्याजाचा दर, परतफेड, यासुद्धा कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, थँक्यू.